मोठा असा तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येले। व्हिडिओ बघून तुमका कळालाच असत आज मी तुमका खयची रेसिपी दाखवतले ती। आजच्या व्हिडिओमध्ये तुमका नदीतले खुबे कसे काढतात आणि त्या खुब्यांपासून चिली कशी बनवायची आणि ते फ्राय कसे करायचे ते आज तुमका ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। आज मी नदीतले खुबे काढूसाठी इले वेंगुर्ले। ह्यो बघा, ह्यो दिसता तो वेंगुर्ल्यातलो झुलता पूल। तुम्ही ह्या पुलावर कधी इलात काय तर कमेंट करून नक्की सांगा। हय वेंगुर्ल्यात खुब्यांका म्हारय असा म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता आपण खुबे काढूक जाऊया। हे असे वरती तोंड करून असा आवाज येतो खुबे असले दाखव दे आता तसं उभे असे 4 गाव। हय बघा, नदीतले खुबे काढून झालेत, किती मोठे आहेत बघा। आता हे चांगले धुवून घ्यायचे कारण हे का चिकट असतात। चांगलं एक एक करून धुवून घ्यायचं। हय खुबे सगळे धुवून झाले आहेत, हे बघा। नदीच्या बाजूक जी कालवा असतात ना ती आता तुमका दाखवतले। हे बघा, होय नदीच्या बाजूकच अशी कालवा असतात दगडात। हे बघा, ही तुम्ही कधी कालवा खाल्लात आहात काय ते कमेंट करून नक्की सांगा। ही काय काय कालवा ही आता मेली आहेत, जी जिवंत असतात त्याच्यात कालवा असतात। हे बघा, ह्या जिवंत आता मी फोडून घेतोय। हे बघा, या बघा असं असतं ह्याच्यात कालवा। आता मी तुमका खुबे कसे साफ करतात ते तुमका दाखवते। हे बघा घेतले, आता हे कसे सोलायचे ते तुमका दाखवते। हे असेच ह्या होत नाही कोण काहीतरी फुकणे विकणे घ्यायचे आणि ह्याच्यात मारायचे। उघडला सुरी समजा असं हे करायचं, खोलून घ्यायचे हळू नाही तर हातात लावशे, हात कापा। याच्यात पाणी असता खोलगट ह्यात घ्यायचं।
आता हे चांगले स्वच्छ पाण्यात 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे. आता खुबे कसे फ्राय करायचे ते आता तुमका दाखवतोय. चवीनुसार मीठ टाकून द्या. आलं लसूण पेस्ट. याच्यात 1 चमचा मालवणी मसाला मिक्स करून घ्या. वशीत मी रवू घेते. आता मी तुमका दाखवतले खुब्यांची चिली कशी बनवतात ते. बघा मी 4-5 वेळा धुवून घेतले. खाली कच येता म्हणून 4-5 वेळा धुवून घ्यायचे. टोमॅटो टाकून द्यायला. मीठ टाकल्यावर पण कांदे मीठ टाकल्यावर आता मी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर हे मसाले आता टाकून देते. आलं लसूण पेस्ट टाकायची. ढवळून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा चांगलं मीठ टाकून द्यायचं. मग थोडंच मीठ टाकलेलं कांदा शिजवून. तर हे तयार असा खुब्यांची चिली. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.